माहिती जी आहे ते आलेली आहे समोर आणि जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठकीच्या फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे. कसं बघताय कडे आपण? मला असं वाटतं राष्ट्रवादीनी शिवसेनासोबत जाऊच नाही. कारण उद्धव ठाकरेजी ज्या पद्धतीने इलेक्शन लढत आहे, आमच्याच जिल्ह्यामध्ये नगर परिषदमध्ये एक नगर अध्यक्षाची सीट होती अंजनगावची, 450 मतं होते नगर अध्यक्षाची पदाला. तर मला वाटते त्यांची दुकानं बंद होणार आहे, त्यांच्यासोबत जे जाईन त्यांचीही बंद होण्याची पूर्ण शक्यता आहे. मॅडम, उद्धव ठाकरे म्हणाले की इतके वर्ष आपण लढाई लढत आलो, मुंबईत कोणी हिसकावू शकले नाही. युती आघाडी होते, ज्याला कोणी ओळखलं नव्हतं त्या भाजपला खेडोपाडी नेलं. युत्या होतात तुटतात, पण पहिला अनुभव असा आहे की भाजपने आपली युती तोडली पण आता संपवायला निघाले, असं उद्धव ठाकरे म्हणतात आहे की आम्हाला संपवायला निघाले. मी एवढंच सांगू शकते, भारतीय जनता पार्टी खूप डेडिकेटेड आणि विचारांना घेऊन काम करणारी आहे. ज्यांनी विचार सोडले त्यांनीच युती तोडली. त्यांनी जे ठाकरे साहेबांनी म्हटलं होतं, बाळासाहेब ठाकरेजींनी, की आमच्या घरातून कोणीही मुख्यमंत्री होणार नाही, त्या पदाकरिता त्या खुर्चीकरिता त्यांनी भारतीय जनता पार्टीला दगा दिलं. देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी खंजर खुपोसली आणि आज ते उलटा बोलते. एक तर चोरी ऊपर से सीना चोरी उद्धव ठाकरेजी तसं करत आहे. तर हे जे ब्लेम भारतीय जनता पार्टीवर करत आहे, हे सगळी पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशाने तो चित्र पाहिलेला आहे की उद्धव ठाकरेजींनी देवेंद्र फडणवीसजींचे पाठीत खंजर खुपोसली आहे. तर त्याच्यामध्ये कोणीच आता स्पष्टीकरण देऊ नये की तुम्हाला संपवायला निघालेस, तुम्ही स्वतः संपवत आहे. कारण की जे विचारांवर तुम्ही उभे नाही राहत आहे, ते विचारांसाठी भारतीय जनता पार्टी काम करत आहे. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी जे आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादाला घेऊन पुढे चालण्याचं काम देवेंद्र फडणवीसजी करत आहे.